स्पेल चांगला हाताळलाय. हलवार पद्धतीने फक्त बॉडमॅटचा वापर केलाय. नाव मोठं आहे आदेश तांडेल. खेळ सुद्धा तुम्हाला मोठंच करावं लागेल. चांगले रेप्युटेशन घेऊन मैदानामध्ये तो आलाय. गेली कित्येक वर्ष नवी मुंबईच्या क्रीडा रसिकांना क्रिकेटच्या रम्य आठवणींची नजराने पेश करणारा खेळाडू. असा एक खेळाडू ज्याच्याकडे आपण मॅचची इंटेन्सिटी मॅचचा मॅग्निट्यूड नेहमीच लेवल अप पाहिलंय. असा एक खेळाडू ज्यानं खरं तर कराव्याच्या क्रिकेटच्या विजयाच्या वाटचालीमध्ये नेहमीच आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. आणि डार्क हॉर्स म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू पिछाडीवरून आघाडीवर कसं जाणं हे त्याला ठाऊक आहे. नाव आहे आदेश तांडेल. हा बॉल चॉप करण्याचा प्रयत्न नाहीये. संपर्क आलेला हा डॉट बॉल स्लो बॉल जर का आपण पाहायला गेलं तर मीडियम पेस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जिथे आलेला हा प्रत्येक डॉट बॉल प्रेशर वाढवेल, प्रत्येक डॉट बॉल धावांना थांबवेल, प्रत्येक डॉट बॉल गोलंदाजी करणारी टीम आणि तिचा आत्मविश्वास द्विगुणित होईल. अशा परिस्थितीमध्ये धावा यायच्या असतील तर षटकार चौकार ठोकावे लागतील. 360 क्रीडांगण आहे. हलवार पद्धतीने फक्त स्टेप आउट झाला आणि फ्रंट फूट पुश केलं बॉलला. एक मिळाली स्ट्राइक रोटेट करतील, स्ट्राइक मेंटेन करतील आणि आता खरी मजा येईल. कारण काही गोष्टींमुळेच या स्पर्धेची चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल अराउंड द विकेट. गोलंदाजानं त्याचा दमखम दाखवलाय. मीडियम पेस गोलंदाजी, बॉलला टर्न करणं, बॉलला फिरवणं आणि ही खासियत आहे मनी या गोलंदाजाची. आणि त्यानं चेंडू फिरवलाय. फिरवलेल्या बॉलवर धाव मात्र मिळणार नाहीये. आलेला हा पहिला डॉट बॉल. परंतु फलंदाज आदेश तांडेल दीर्घकाळ शांत बसणार नाहीये. शांत बसणारा तो खेळाडू नाहीये. आक्रमकतेसाठी तो ओळखला जातो. अक्रॉस द लाईन आलेत. बॉलला मिडल केलंय. स्वेट साऊंड जनरेट झाला. बॉल हवेमध्ये. कॅच इज द कॉल अँड कॅच इज ड्रॉप. अर्ली कमिटमेंट नव्हती. सुरुवात करणं फार गरजेचं आहे. ॲज अ प्लेअर म्हणून तुम्ही जेव्हा मैदानामध्ये उतरता तेव्हा तुम्हाला सुरुवातीपासूनच अर्ली कमिटमेंट तुम्हाला दाखवायची असते. त्यामुळे एखादा धावपट्टू जेव्हा त्याच्या रनवेवर उभा असतो बघा तेव्हा तो त्या पोझिशन मध्ये असतो. एकदा का तिसरी शिट्टी वाजली ना, ती गन फायर झाली की मग तो जसा धावत सुटतो ना तसा तो खेळाडू धावत सुटला पाहिजे. मगाशी तेच आपण पाहिलं. काही झेल चांगले टिपले गेले. मगाशी कुलदीप म्हात्रेनं जो तो झेल टिपला वाख्यानं जो झेल होता हा एक धाव मिळणार. व्हाईटनं धावसंख्या पोहोचली ती 24 या आकड्यावर 26. धावसंख्या 26. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंग भरण्यासाठी फलंदाज तयार आहेत. गोलंदाज सुद्धा तयार आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 मध्ये मनी. यावेळेला मात्र मागे गेला बॉल. एका हाताने टिपलाय. ओहो, रिलेची संधी होती आणि जर का हा झेल टिपला असता, विशाल पाटील जर का पडले असते तर कदाचित 3000 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा मिळालं असतं. पण जर आणि तरच्या भाषेला कुठेही क्रिकेटमध्ये स्थान नाहीये. परंतु ही संधी फार छान होती गणेश. वास्तविक पाहता आपण जर का पाहिलं ना तर विशाल पाटील जर का बॅलन्स ढासळला असता तर कदाचित झेलही टिपता आला असता. हातामध्ये तो बॉल अगदी आपण पाहिलं तर ग्रिपही झाला असता. कॅश प्राइजही मिळाला असं. म्हणण्याची फेकण्याची क्षमता असणारे फलंदाज आदेश ते आलेत स्ट्रायकिंग एंडवर. पाहूया पहिला चेंडू कसा, सुरुवात कशी होईल अजयची. अजय वर्सेस आदेश. टोटल स्कोर 37. पुढे टाकलाय, स्लॉक केला बॉल, फिरून मारला आणि फ्लॅटच केलाय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. आणि आता शेवटच्या षटकाचं स्वागत केलंय. वेलकम टू द पार्टी. आलेला हा षटकार पहा. बेंड केला, वेट ट्रान्सफर, बॉलला हुक केला. हुक करत असताना बॉल गेला मागच्या बाजूला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये कुणी नव्हतं आणि विशाल सांगतो की तू करू शकतोस. अजयला त्यांना आत्मविश्वास दिलाय. तो सांगतो की हा बॉल चांगला होता परंतु फलंदाजानं तो चांगला हाताळलाय. आणि इथेच मात्र गोलंदाजाची खऱ्या अर्थानं अग्निपरीक्षा आणि याच गोष्टीची आपण चर्चा करत होतो. गोलंदाजी करणं म्हणजे चेंडू हातात पकडणं आणि फेकणं नाहीये. गोलंदाजी करणं म्हणजे फलंदाजाचा स्टान्स, त्याची स्ट्रेंथ, विकनेस या सर्व काही गोष्टी ओळखून पारखून तुम्हाला करावी लागते ती गोलंदाजी. लाईन मध्ये बदलाव करावा लागेल, व्हेरिएशन करावं लागेल. तो करू शकतोय. त्यानं करून दाखवलं गेलं कित्येक वर्ष. तो तयार आहे. नाव आहे अजय तांडेल. हा बॉल आउटसाइड ऑफ वरनच फेकून दिलाय. बॅक टू बॅक सिक्सेस. आणि याच गोष्टीची चर्चा आपण करत होतो. टप्प्यात आला की आम्ही कार्यक्रम करणार असाच काहीसा आदेश निर्देश देत असताना आदेश तांडेल आणि आवाजच सांगतोय की हा षटकारच आहे. या षटकारानं टोटल स्कोरला पोहोचवले तब्बल 49 या आकड्यावर. धावांना थांबवायचंय, गती कमी करायची आहे, धावांचा ओघ थांबवायचा आहे, धावांना अंकुश आणायचंय. काहीतरी गोलंदाजीमध्ये परिवर्तन करावंच लागेल. या वेळेला ऑन साइडला ड्राइव्ह केलं. इथेही फील्ड नाही, इथेही बॉल जाईल.
डीप मिड विकेट आणि खाऊ करण्याच्या डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधूनच गेलेला हा बॉल थेट जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 1-2 टप्प्यानं आदेश तांडेल 6-6-4 चेंडू मध्ये धावा आल्या तब्बल 16. आता करावं तर काय करावं असा एक मोठा विचार, हा मोठा प्रश्न आलाय. तो म्हणजे गोलंदाजाच्या समोर अजय आहेत ऍज अ बॉलिंग युनिट. त्यांना ठाऊक आहे पुन्हा एकदा शेवटचे 3 चेंडू जर का डॉट काढले, एखादी विकेट काढली तर कॅप्टन तुम्हाला माफ करतील. विकेटच्या शोधात असतील. समोर आहे आदेश तांडेल, त्याच्या बॅटमधनं आतापर्यंतच्या प्रवासामध्ये 9 चेंडू 22 धावा आणि त्याला या इनिंगला पूर्ण विराम द्यायचा आहे. धावसंख्या झाली ती 53, 53. हेच होतं ते कमबॅक. पुनरागमन करून दाखवावं आणि दाखवलंय त्यानं केलेलं हे कमबॅक. मैदानामध्ये पुन्हा एकदा चौथा बॉल डॉट काढलाय. शेवटचे अंतिमचे 2 चेंडू पहा ऍक्शन रिप्ले मध्ये बॉल टर्न झालाय. सबमारीन बॉल, स्विंगिंग डिलिव्हरी. टोटल स्कोर 53, 53. शेवटचे 2 चेंडू, फायनल 2 बॉल्स टू गो. अजून एक इथे फसवलाय का बॉल हवेमध्ये. कॅच इज द कॉल आणि बॉल जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. हे टाइम होतं आणि टाइमनच बॉलला फेकून दिलं. फलंदाज आदेशनं या इनिंगचा 3रा षटकार आणि त्याच्या बॅटमधनं आलेला हा 3रा षटकार. ताकद नव्हती या फटक्यात तरी झाली कमाल. टायमिंगच्या सहाय्यानं लगावलेला आदेशनं हा अजून एक षटकार. शेवटचा बॉल, टार्गेट सेट होईल. बॉल हवेमध्ये झेल टिपला जाईल की हाही बॉल जाईल. ओ हो, हाही बॉल गेलाय नभांगणात, क्रीडांगणाच्या बाहेर विहंग मार्गाने फ्लाइट टाइम न गेलाय. तो सीमारेषा पलीकडे आलेला हा षटकार. 11 चेंडू 28 धावा त्याच्या बॅटमधनं आपण पाहिल्या आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 65 आणि काढायच्या आहेत त्या 66. 66 टू विन. चला नेक्स्ट